तेलंगणा राज्यामध्ये शेतकऱ्यांचा शेतमाल त्याच गावात हमी भावामध्ये खरेदी केला जातो। म्हणजे तिथं शेतकऱ्यांचा वाहतुकीचा खर्च वाचतो, शेतकऱ्याचा वेळ वाचतो आणि शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची नोंदणी सुद्धा करण्याची गरज नाही। आणि आता तशी सुरुवात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सुद्धा केली आहे। नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील शेतकऱ्यांनी अशी मागणी जिल्हा अधिकाऱ्याकडे केलेली आहे, त्यांना निवेदन दिलेलं आहे। आणि जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर यापुढे शेतकरी रास्ता रोको आंदोलन सुद्धा तिथं करणार आहे। आता तुम्हाला वाटतंय का महाराष्ट्रामध्ये सुद्धा सगळीकडेच असं व्हायला पाहिजे? कारण यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा आहे, वेळ वाचणार आहे, वाहतुकीचा खर्च वाचणार आहे आणि खरेदी जागेवरूनच होणार आहे। आणि आजची परिस्थिती अशी आहे की सोयाबीनची जर नोंदणी करायची असेल तर शेतकऱ्याला 7/12 आधार कार्ड बँकेचं पासबुक घेऊन त्या केंद्रावर जाऊन स्वतः उभं राहून अंगठा देऊन नोंदणी करावी लागायली। म्हणजे काही घरामध्ये महिलांच्या नावावर जमीन असते, मग त्या महिलांना सुद्धा तिथे न्यावं लागणार। आणि असं ऐकण्यात आलंय की ज्यावेळेस शेतमाल सुद्धा त्या केंद्रावर न्यायचा आहे त्यावेळेस सुद्धा त्या शेतकऱ्याला तिथं उपस्थित राहणं गरजेचं आहे। मग जर तेलंगणा सारखी खरेदी आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू झाली तर शेतकऱ्यांचा किती फायदा होईल याचा प्रत्येक शेतकऱ्याने विचार करायचा आणि अशी मागणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये करणं गरजेचं आहे। आता यावर तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।